जायला जा तुला आणायला आणि मी कॅप आणलेली हाव आणि त्याचे सिक्स हँड्स आहेत आणि गौराले नंदुदेशी पेंचने ओ राम सिलुका पेरगल्ल पेंचिरेटी बिंदनो राम सिलुका गौराले नंदुदेशी पेंचने ओ राम सिलुका आदा आडू दादा हाँ shoulder knees toe head shoulder knees toe head shoulder knees हाय फ्रेंड्स, व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हनी ए एक्झाम सौरभ ऑल दी बेस्ट. दात अंदर का सौरभ. मी सौरभला बॅग घेते म्हणलं तर तो ऐकत नाही. लंच बॅग मला दिलाय आणि बॅग सौरभ घेतलाय. हो ना सौरभ. सौरभ ఏం చేస్తున్నావు. तर 12:30 वाजलेत बघा आणि आता मी लेकरांना स्कूलला सोडायला चालले. 10वीची एक्झाम असल्यामुळे 10ची एक्झाम असल्यामुळे यांची स्कूल दुपारी 1 ते 5 आहे. तर इतकं जास्त ऊन होतं ना आणि इथं मंदिरामध्ये मस्त असा 3 दिवस झाला कार्यक्रम चाललेला आहे. उद्या लास्ट आहे आता. तर कावेरी अक्का बोलल्यात उद्या जाऊया, बघू होईल का. होय दा. तर बघा सौरभ त्यांना मी स्कूलमध्ये सोडून आले. इतकं जास्त ऊन होतं ना, आलं की अर्धा तास तर खाली अक्काकडेच बसले. मस्त कूलरला बसल्या होत्या अक्का. तर आत्ता मग वरती आले. तर एवढं सारं काम आहे ना आता, कारण मला जायचं आहे आता आदिलाबाद आणि आदिलाबादवरून माझ्या माहेरी आणि तिथून आम्हाला म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजेच माझ्या भावाचं. तर त्याच्यासाठी जायचं आहे. तर त्याचीच तयारी करायची आहे. आता बघा माझं तर इथं काहीच सामान नाही. मागच्या वेळेस जलद्यावरून माझं डायरेक्ट इकडे येणं झालं आरमूरला आणि मी सगळं पॅक करून ठेवलं होतं आदिलाबादला. तर आदिलाबाद आमचं जाणंच झालं नाही कारण खूप उशीर झाला होता. तर आता डायरेक्ट इथं आल्यामुळं माझं सामान आहे आदिलाबादला. बॅग छोटं मोठं इथं लेकरांचं वगैरे आहे. तर ते पॅक करून घेऊन जाऊन आदिलाबादला गेल्याच्यानंतर तिथं माझी पॅकिंग होईल. तर ज्वेलरी काही इथं काही तिथं आणि साड्या वगैरे सगळं तिथं आहे. तर आता कसं काय करावं काही कळत नाही आहे मला. तर हे बघा ही बॅग मागवलेली आहे कारण माझी बॅग खराब झाली होती. तर अशी ही बॅग आहे. तर छान आली. तर बॅग ऑनलाईन ऑर्डर केली होती, येईल का नाही म्हणून भीती होती, पण बॅग एकदम टाईमवर आली. टाईमवर म्हणजे 2 दिवस अगोदरच आली. आणि सगळं एकत्र असल्यावर आपला इतका गोंधळ उडतो. आणि माझं तर सगळं अस्ताव्यस्त आहे, म्हणजे काही आदिलाबाद काही अंधबोरी काही माझ्याकडे. तर काय पॅक करू आणि कुठून सुरू करू ते मला समजत नाही आहे. पण कॉस्मॅटिक सगळे माझ्याकडे आहेत. तर म्हणलं जे आहे ते तरी ठेवूया. तर बघा सगळ्या कॉस्मॅटिक्सचे मी कवर काढून ठेवते साईडला, म्हणजे ज्याचं बॉक्स आहे ते. कारण मग लग्नाच्या ठिकाणी म्हणा किंवा आपण कुठं बाहेर गेलं की घाईत असतो, ते बॉक्स काढतो तसाच फेकतो आणि तसंच यूज करून मग ठेवून देतो. मग नंतर आलं की आपल्याला वाटतं याचा बॉक्स नाही म्हणून. तर मी कधी कुठेही जाताना त्याच्यातले कॉस्मॅटिक्स काढून नेत असते. आलं की त्यात कॉस्मॅटिक्स टाकून ठेवत असते. कारण म्हणजे महागाच्या गोष्टी घेतल्यास ते मग मेंटेनही केलं पाहिजे. तर माझं तर असतं थोडंफार असतं छानच ठेवणं. तर बघा मी सगळे बॉक्सेस सेपरेट केलेत, सगळे काढून ठेवलेत आणि जे मला लागतं आणि जे मी यूज करणार आहे तेवढंच मी सोबत घेतलं आहे. थोडं नेल पेंट वगैरे लिपस्टिक हेच थोडं जास्त घेतले, म्हणजे 2-3 कोणता कलर आपल्या टाईमवर कोणतं काय डिसाईड होईल आपण सांगू शकत नाही. बाकी तर सगळे एक प्रोडक्ट आहेत. फक्त लिपस्टिक घेतलेत मी 3-4 शेड आणि बाकी सगळं मग नॉर्मल. आणि आपल्याला काही आपण खूप जास्त यूज करत नाही ना, वेगवेगळे ब्लश आय शॅडोज हायलायटर आणि हे ते. तर तेवढं काही नाही घेतलं मी. जेवढं आपण बेसिक यूज करतो आणि आपल्याला बेसिक मेकअप जमतं तेवढंच आहे माझ्याकडे आणि तेवढंच घेतलं आहे मी. फक्त एक्स्ट्रा म्हणजे मेकअप फिक्सर आहे. आता हेअर सेटिंग स्प्रे ताईकडं आहे, कारण आम्ही मागच्या वेळेस तसंच घेतलं होतं. ताईनं हेअर सेटिंग स्प्रे घेतला होता आणि मी मेकअप सेटिंग स्प्रे.
तर असं दोघींना डिवाईड करून घेतलं होतं, कारण केव्हाही आम्ही दोघी सोबत असतो किंवा मग ताईच्या इकडचा कार्यक्रम असल्यास ताई जातात, तेव्हा माझ्याकडचं घेऊन जातात, मी जाताना ताईकडचं, म्हणजे आपला खर्चही वाचतो, सगळं ओके ओके होतं. तर आता आम्हाला दादूला आणायला स्कूलला जायचं आहे बघा. आम्ही जायला दादूला आणायला आणि मी कॅप काढून रेडी हाव आणि मग होते सिक्स हँड्स आहेत आणि तिथंच येतात झालं व्हिडिओ कॉल. बाबा कसं आहे? छान आहे, चला खूप सुपर सुपर. चला ते ठेवा रे, ट्रायपॉडला हात लावू नका. चला दादू नाही आले ना. आम्हा सगळ्यांना मिळून ना गेम्स खेळायचे होते आणि आमचे गेम्स पोस्टपॉन्डच होत होते. तर बघा नाईटला कपडे, म्हणजे 2 टप्पे झाले दिवसाचे, आता नाईटला घेऊन आले मी परत कपडे वाळू घालायला, आणि कपडे वाळू घालून आम्हाला आता इथं खेळायचं आहे. आमची गर्ल्स गँग सगळी इथं जमा झालेली आहे, अक्काला वगैरे पण बोलवले, आणि आता आम्ही गेम्स खेळणार आहोत, कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो पण आमचं काही ते सक्सेस होत नव्हतं. 1 2 3 स्टार्ट. हेड शोल्डर नीज टो, हेड शोल्डर नीज टो, हेड शोल्डर नीज नीज टो, शोल्डर नीज शोल्डर नीज शोल्डर नीज, हेड शोल्डर टो, शोल्डर हेड नी शोल्डर नी शोल्डर नी टो, हेड शोल्डर नी शोल्डर नी शोल्डर हेड 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 शोल्डर 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 टो, नी शोल्डर हेड टो टो, नी टो नी टो नी टो, हेड शोल्डर नी टो, एवढा हेड शोल्डर हेड शोल्डर हेड शोल्डर हेड शोल्डर नी. इकडून नाव नी దగ్గర नाव, हेड टो हेड टो हेड टो शोल्डर नी शोल्डर हेड टो नी शोल्डर हेड हेड शोल्डर नी. Only 3 members. ये सारा भी है. हेड शोल्डर नीज टो, हेड शोल्डर नीज टो, हेड शोल्डर नीज टो टो टो. Reach now. కొంచెం ఇటు జరుగు. ఓకే, ఎక్కడున్నావు? టో దగ్గర ఉన్నావు ఇప్పుడు. టో షోల్డర్ నీ షోల్డర్ హెడ్ టో టో. गेम डिसाईड करण्यातच आमचा अर्धा वेळ गेला, कारण अंताक्षरी खेळावं तर मला तेलुगू येत नाही किंवा तेलुगू सॉंग्स येत नाहीत, आणि मी जे म्हणले ते त्यांना कळणार नाहीत हिंदी वगैरे, कारण हैदराबाद साईड म्हणा, आदिलाबाद साईड थोडं हिंदी चालतं, तरी इकडं कुणालाच हिंदी येत नाही, मॅक्झिमम जणांना तर येत नाही, इथं तर कुणालाच येत नव्हतं. तर मग आमचं ते कॅन्सल झालं, आणि वेगवेगळे असे 2-3 गेम्स स्माइलीनं लड्डूनं यांनी सांगितले होते, पण ते पण काही जमत नव्हतं, आमचं मॅच होत नव्हतं. तर मग आम्ही असं आंधळी माशी आपण म्हणतो, तर डोळ्याला पट्टी लावून शोधायचा असं गेम चाललेला होता. सगळ्यांची एक वेळेस बारी, पण छोट्या लेकरांचं कसं असतं, सौरभ मुद्दामून समोर जात होता, कारण म्हणजे त्याला वाटत होतं की स्वतःवर आलं पाहिजे आणि मी खेळलं पाहिजे, माझ्या डोळ्याला पट्टी बांधली पाहिजे, असं चाललेलं होतं.
Hello guys, you're starting to get to me. काय होईना माय, काय होईना. गेम मध्ये काही नाही. असे आमचे गेम्स चाललेले आहेत. प्रत्येकाला एक एकदा तरी बारी आलीच पाहिजे का नाही, तर प्रत्येकाच्या डोळ्याला बांधून मग चाललेलं होतं आमचं. आणि आत्ता आम्ही प्लॅन केला होता की सगळे एक साईड व्हायचं आणि आद्या बघूया मग कुणाला शोधती, पण हे दोघं चिल्ले पिल्ले काही ऐकत नव्हते. तर मग लड्डूनं स्माइलीनं वगैरे त्यांना ओढून घेऊन एका जागी थांबवलं. पण आद्या फिरत होती, पण तिला बहुतेक दिसला आणि तिने बरोबर त्याच साईडला गेली. आम्हाला आधीच डाऊट होता की आद्याला दिसत आहे म्हणून, पण ती नाही बोलत होती, म्हणूनच आम्ही हे प्लॅन केला होता. రౌండ్ వచ్చింది ఇప్పుడు. तर चला मग असं मस्त हॅपी आमचं हे गेम कंप्लीट झाला. आता आमचे विचार चाललेला आहे की दुसरं काय खेळूया काय नाही. तर एकमेकीला बरेच असे गेम सांगून घेतले आम्ही, यूट्यूबला बघितलं, पण असा खेळायसारखा एकही गेम वाटत नव्हता. तर शेवटी मग स्माइलीनं एक गेम सांगितला, मग ते खेळायचा आम्ही विचार केला आहे आता. आमचा गेम कुठे राहिला की इथं आता डान्स चालू झालाय. डुग्गूच्या अंगात आज काय शिरलं होतं काय माहीत, इतका डान्स करत होता तो. आणि ते एकच स्टेप आणि ते फेस असा करत होता, ते कुणाचं बघितलं होतं काय माहिती. ते चेहरा काही त्याचा व्यवस्थित होत नव्हता, ते चेहरा एकदम वेगळाच काहीतरी करत होता. इतका हसलो ना आम्ही. आणि डुग्गूसोबत मग आता काय या सगळ्यात चालू झाल्यात. స్మైలీ చూడు ఇప్పుడు ఎలా చేస్తాడు.
వాళ్ళిద్దరు అవసరం మనం కూడా ఆడొచ్చు ఫస్ట్ ఆమెనే వేసినాక చెప్పింది రాదు అయ్యో నువ్వు ఇటే నువ్వు నాకే నేను నీకే నువ్వు నీకే అట్లా వేసేస్తుంది ఒక్కళ్ళు అయితే మేము ఒకవేళ ఆన్సర్ చెప్పారు అనుకో మీకు 1 పాయింట్ అట్లా పాయింట్స్ ఇప్పుడు మీరు చెప్పకపోతే మాకు 1 పాయింట్ మేము చెప్పకపోతే మీకు 1 పాయింట్ కరెక్ట్ గానీ అట్లే చెప్పండి మన టీం ఇగో సరే ఫస్ట్ సరే ఇప్పుడు ఓన్లీ గర్ల్స్ నేమ్స్ బాయ్స్ నేమ్స్ కాదు ఓన్లీ గర్ల్స్ నేమ్స్ ఓకే అది ఆఫీస్ అది ఇక్కడ అవుతుంది అని మన ఏం చూస్తారు మీరు ఎవరు రెడీ గర్ల్స్ స్టార్ట్ స్వాతి లావణ్య నక్షత్రం లక్ష్మి సౌరభ్ ఓకే 3 పాయింట్స్ రెడీ మాయా అక్షయ తృతీయ సౌరభ్ ఎందుకు వస్తుంది సౌరభ్ మీ ఫ్రెండ్స్ నేమ్స్ గుర్తు తెచ్చుకో క్లాస్ ఏ అట్లే నక్షత్రి అనన్య శ్రీదేవి వేసింది శ్రీముఖి అక్షిత నేను చెప్పిన అక్షిత ఎప్పుడు అయ్యో ఇంకెప్పిన 3 పాయింట్స్ గాయత్రి సంచన శాంతి శాంతి స్వాతి అనుకున్నా శ్రీముఖి మీకు 4 మాకు 3 ఆనంది ఖుషి శ్రీలత స్మృతి మందాన రష్మిక మందాన ఆనంది ఆనంది సరే కేఆర్ఐ వాళ్ళు తేజస్విని కౌలిని ఐశ్వర్య बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं की खेळूया आणि फायनली आज आमचं वर जाऊन सगळं खेळणं झालं आहे. तरी आम्हाला मनासारखे गेम काही आठवले नाही आणि ते काही आम्हाला खेळणं झालं नाही. पण जे काही होते छोटे मोठे ते खेळणं झालं. लास्या अक्का आल्या नव्हत्या, त्यांची हेल्थ खराब होती आणि असं काहीसं झालं सगळं. आणि डुग्गू खूप जोशमध्ये होता आज. एवढं डान्स वगैरे विचारूच नका, खूप मजा आली, खूप हसलो आम्ही. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.